तुम्ही पाठवलेली सगळी हळद ही केमिकल मिक्स केलेली आहे. भाऊसाहेब शब्द पाळतात, फसवाफसवी करत नाही. तुम्ही माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतलात. तुमच्या कंपनी बरोबर असलेलं हे कॉन्ट्रॅक्ट मी रद्द करतोय. एक नाही तर चार चार माणसांच्या देखरेखीखाली आपली हळद जाती, तरी बी एवढी मोठी चूक झालीच कशी? अख्ख्या महाराष्ट्रात विधात्यांच्या हळदीवर कुणी संशय घेत नाही, तरी विश्वजित साहेबांच्या कंपनीला भेसळ असलेली हळद गेलीच कशी? आणि ती कुठनं आली? काय उत्तर द्यायचं मी भाऊसाहेबांना? बाहेर लोकांना जर कळालं तर काय इज्जत राहिली भाऊसाहेबांची आणि या कारखान्याची? अरे बोला की, बघत काय बसलाय? राया, आमच्यावर चिडून काहीच उपयोग नाही. याची सगळी उत्तरं तुला कृष्णा देईल. ऋतिक बरोबर बोलतोय. सगळा माल तिने चेक करून पाठवलाय. आम्ही फक्त माल मोजतो आणि आम्ही तिला काय मदत करायला गेलं तिला ती पण आवडत नाही, म्हणून आम्ही तिला तिचंच काम करून देतो. आणि ही ऑर्डर तिने स्वतः चेक केली होती. राय, जर तुला एक खोटं वाटत असेल तर तूच तुझ्या डोळ्यांनी बघ. डिलिव्हरी ऑर्डरवर तिची स्वतःची सही आहे. बाजूला हो. आता आपली हळद पचल. कृष्णा नावाचा काटा आपल्या रस्त्यातनं हटल. असं वाटलं नव्हतं का एका दगडात दोन पक्षी मरतील? आता बघ आपला गेम. हा बोल की. मम्मी, तुला सांगितलं होतं ना की आता इथनं पुढे फक्त तू आराम करायचा. कृष्णा आणि राया यांचा नवीन पिक्चर सुरू होणार आहे बघ. आता तू आराम करत करत त्यांची फक्त मजा घे. अरे मी कवादरनच रेडी आहे. मला असलं पिक्चर बघायला लई मज्जा येते बघ. आणि ह्यो पिक्चर तुझ्या लेकांना डिरेक्ट केलाय. वाजणार मम्मी. आता माझा लोक शोभायला लागलास. अध्यक्ष महोदय, हे बरोबर नाही. गुली मावशी, हा घ्या तुमचा चहा. काय झालं? काय पाहिजे का? नको, काय नको. मला आता फक्त पिक्चर बघायचा आहे. म्हणजे कुठं काय? काय नाही, जा तुझी तू काम कर जा. मला त्रास झाले का नाही? कधी एकदा पिक्चर सुरू होतोय. अरे ह्यो राया कुठं अडकलाय? अजून कसा येईना झालाय? झाली हिरोची एंट्री झाली. आता सुरू होणार खरा पिक्चर. आला राया आला.
बोल की काय सवतावून तू एक फोन करू नकोस. लग्न झाल्यापासून पाकी विसरलीस का आम्हाला? ही शक्य तरी आहे का ग मामे? अगं ते सीएच्या परीक्षेचा फॉर्म भरला ना आणि लवकरच परीक्षा येते त्यामुळे अभ्यास करत बसलेले आणि 2-3 दिवस झालं डोक्यात समजी तीच गडबड आहे त्यामुळे फोन करायचा राहूनच गेला. बर असू दे. ही बघ तुम्हाला फोन नाही केलास तरी बी चालत, पण तुझं शिये व्हायचं स्वप्न पूर्ण कर पोरी. चांगला अभ्यास कर. आपलं स्वप्न मामे मला माहित आहे. माझ्या संग तू पण मी सीए व्हायचं स्वप्न बघितलंय आणि तू काय बी काळजी करू नकोस. ही तुझी कृष्णी आहे ना, तुझं स्वप्न पूर्ण करून दाखवणार म्हणजे दाखवणार. मामे मी तुला नंतर फोन करते, आता अभ्यास करते. काय रे काय झालंय? की मी तुला विचारायला पाहिजे ते काय केलंस हा? शो माल तूच चेक केलास ना आणि तुझीच सही आहे ना? होय मीच चेक केलाय आणि माझीच सही आहे. पण एवढं चिडायला काय झालंय? काय माल बिल कमी पडलाय का? माल कमी नाही पडला, भेसळ असलेला माल गेलाय त्यांच्या कंपनीला. काय? ही शक्यच नाही. अरे मी स्वतः प्रत्येक पोत चेक केलं होतं. मग तरी बी ही चूक कशी झाली? तुझ्या हलगर्जीपणामुळे विश्वजित सर मला आणि कंपनीला किती बोलल्यात याचा तू विचार बी करू शकत नाहीस. तुझ्या एका चुकीमुळे भाऊसाहेबांवरचा कंपनीवरचा विश्वास उडालाय त्यांचा. बाहेर मार्केटमध्ये जर ही सगळं कळालं तर काय इज्जत राहिली भाऊसाहेबांची? आणि तुला चांगलंच माहित आहे मी एक वेळ कंपनीचं झालेलं नुकसान कष्टानं भरून काढीन, पण भाऊसाहेबांची मान खाली गेलेली मी अजिबात खपवून घेणार नाही. अरे राया पण मी काय? एक शब्द बोलू नकोस. तू स्वतःला लय हुशार समजत होतीस ना? मग हे माल चेक करताना कुठं गेली तुझी हुशारी? तुला काय वाटलं तू या घरची सून झालीस म्हणजे तुझ्या सगळ्या चुका माफ होतील असा घमंड असेल ना तर विसरून जा. मी कारखान्याच्या बाबतीत कुणालाही माफ करणार नाही. काय बोलतेस तू हे राया? हा, मी या घरची सून असण्याचा आणि माझ्या कामाचा काय संबंध आहे? मी कामात एक वेळ चुकू शकते पण मी चुकीचं काम कधीच करणार नाही. आणि आजवर माझ्या कामात मी कुठल्याच प्रकारचा हलगर्जीपणा केलेला नाहीये. तुला जितकी कारखान्याची काळजी आहे ना तितकीच मला बी आहे. तू जितका भाऊसाहेबांच्या इज्जतीचा विचार करतोस ना तितकाच मी बी विचार करते. माझं माझ्या मामा मामींवर जितकं प्रेम आहे ना तितकंच कारखान्यावर बी माझं प्रेम आहे. आणि मी स्वतः माल चेक केला होता. तुला एवढंच वाटतं ना तर मी आत्ताच्या आत्ता विश्वजित सरांकडे जाते आणि पुन्हा माल चेक करते. काय बी उपयोग नाही त्याचा. त्यांनी आपल्या कंपनी सोबतचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलंय. भाऊसाहेबांच्या प्रामाणिकपणावर संशय घेतलाय, आपल्या कंपनीवरचा विश्वास उडालाय असं म्हणाले ते. आणि ही सगळं फक्त तुझ्यामुळे झालंय. हो ना, मग मलाच विस्तरू दे समजा. मला जाऊन बघू तरी दे नक्की काय झाले ते. आता वेळ निघून गेली. तू माल पाठवतानाच या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे होतीस. ही जी काय झालंय ना त्याला तू जबाबदार आहेस, फक्त तू. त्यामुळे यापुढे तू अजिबात कारखान्यात पाय ठेवायचा नाहीस. मी तुला कामावरनं काढून टाकतोय. राया चांगलाच भडाकलाय. पिक्चर आत्ताशी रंगात आलाय. नाही कारखान्यात काम करायची हौस होती ना, आता कर काम. आता मी महाराणी होणार. आता कसं वाटतंय? गुली गुली वाटतंय. तू स्वतःला लय हुशार समजत होतीस ना? मग हे माल चेक करताना कुठं गेली तुझी हुशारी? भाऊसाहेबांच्या प्रामाणिकपणावर संशय घेतलाय, त्यांनी आपल्या कंपनी सोबतचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलंय. हे असं कसं झालं? हे सगळं माल चेक केला होता, त्यात अजिबात केमिकल वाली हळद नव्हती.
मुळात कारखान्यात कधीच भेसळवाली हळद बनवली जात नाही. मग त्यांना कुठनं गेली? काहीतरी गडबड नक्की झाली. पण आता ही रायाला कसं समजू? राया, मी शपथ घेऊन सांगते अरे, मी समदा माल चेक केला होता आणि त्यात भेसळ नव्हती. वाईच विश्वास ठेव की माझ्यावर. राया, बोल की रे माझ्याशी. मला जे बोलायचं आहे ना ते माझं बोलून झालंय. त्या मालाचं काय करायचं आहे ते माझं मी बघीन. तुला कामावरून काढून टाकले त्यामुळे तुला आता त्याचा लोड घ्यायची गरज नाही. असं नको की रे बोलू राया. मला या सगळ्यांचा लई त्रास होतोय बघ. खरंच माझी काही बी चुकी नाहीये. मला प्लीज उद्या कारखान्यावर येऊ दे. मी समजा नीट करीन. खरंच. मी सांगितलं नाही एकदा तुला मी कामावरनं काढून टाकले. मला तू माझ्या कारखान्याच्या आजूबाजूला बी नकोय. आज जे काय तू कारखान्याचं नाव मातीत मिळवलंयस ना तेवढंच बास झालं. कोणी तर आपटलं. रायन कृष्णेचं परत भांडण झालं काय? बघाय पाहिजे. ऋतिक, हे ऋतिक, ऋतिक आहे. हे ऋतिक, राया मला माफ कर. मी नाही काय केलं, मला माफ कर. मीच ट्रक सोडलं होतं. तू राया मला माफ कर. अरे रायन हाय, तुझी आई आहे. गुली आहे, गुली आहे. मम्मी, मम्मी असं मारून कोणी उठवतं का? मग असं मरून पडल्यागत कोण झोपतं का? किस्ता उशीर झाले उठी होती तुला. काय झालं? काय काम आहे? काय रे, त्या रायन कृष्णीमध्ये नक्की काय घडले? सारखी का भांडत असते ती? मम्मी, तुझ्या लेकानं ठिणगी टाकली. त्याची आग होती हळूहळू. पर असं केलंयस तरी काय सांग तरी. मम्मी, विश्व साहेबांची मोठी ऑर्डर होती. रायन कृष्णा कारखान्यात यायच्या अगोदरच आम्ही केमिकलवाली हळदीचे ट्रक भरून बाहेर पाठवला. जेव्हा कृष्णा आली तिच्या समोर आम्ही चांगल्या हळदीचा ट्रक भरला. तिने बी तो माल चेक करून पाठवला. बरोबर आम्ही तो ट्रक बाहेर काढला आणि केमिकलवाली हळदीचा ट्रक आणि चांगल्या हळदीचा ट्रक त्यांची केली आदला बदल. आणि तो भेसळवाला ट्रक बरोबर विश्व साहेबांनी पकडला आणि रायाची इज्जतच काढली. आता रायाला वाटतंय की हे सगळं कृष्णामुळे झालं. पण मम्मी, ह्यो खरा गेम आम्ही केलाय. ऋतिक, एवढं कधीपासून हुशार झालास रे. आज लई कौतिक वाटतंय बघ मला तुझं. तुला मी बदाम खायला घालते का नाही त्याचे परिणाम माहिती समज. पण असंच डोसकं चालवत राहा बर का. म्हणजे लवकरात लवकर आपण एकदा त्यांच्या सोमद्या संपत्तीचं मालक हो. काय तू कुठे चालल्यास? हा, राया माझं ऐक की. मला काही बी ऐकायचं नाही तुझं. अरे भाऊसाहेबांनी मला विचारल्यावर मी काय? त्यांना काय सांगायचं ना ते मी सांगेन बरोबर. तू किती बेजबाबदार वागलीस. तुझ्या निष्काळजीपणामुळे कारखान्याची त्यांची किती बदनामी झाली. आणि मला खात्री आहे ते तुला कधीच माफ नाही करणार. राया, राया माझं ऐक तरी. राया, अरे राया ऐक की रे माझं. राया, अरे ऐक ना माझं. मला एक संधी दे. हे बघ, मी आत्ता विश्वजित सरांशी बोलते. समज नीट होईल. भाऊसाहेबां कारखान्याचं नाव मी कधीच खराब होऊन देणार नाही र. राया, अरे राया ऐक की माझं. गुले, चल आता तुझं खुर्शीत आरामात बसून खायचं दिस सुरू झालं.
मावशी हे काय करताय? दिसत नाही वी भांडी घासाय काढत्या. अगो किस्ती धूळ बसली आहे त्याच्यावर, घासाय पाहिजे ती. हो पण ही आपण भांडी वापरत नाही ना. हाय का आता वापरत नसलो म्हणून काय तशीच धुळकात ठेवायची बी? घासाय नको. आता तू कामात होतीस म्हणून नाही जमलं, पर आता तुला येळच येळ आहे की भांडी घासाय. त्याच्यामुळं घासून टाकी समधी भांडी. चल ब्रेक झालाय. अगं बघ ना, आज मी नेमकं कृष्णाच्या आवडीचे पिठलं आणि भाकरी आणले आणि तीच नाही आली अजून. अगो मी तर पेढे आणलेत. तुला सांगते, माझी बहीण गणितात नापास झाली होती. हे कृष्णाला सांगितल्यावर ती कामावरून सुटल्यावर घरी यायची तिला गणित शिकवायला, आणि आता तिला पैकीच्या पैकी मार्क पडलेत. हे समजा कृष्णामुळे झालंय बघ. कधी तिला पेढा चारते असं झालंय. काही म्हण, तुम्ही कृष्णाला कुठली अडचण सांगा, ती तुमची अडचण सोडवणार म्हणजे सोडवणारच. सर ते पाठीमागल्या महिन्यातील ऑडिट. कृष्णाला दाखव. ठीक आहे सर, कधी येणार आहेत त्या? नाही येणार ती. एक काम करा, तुम्हीच नजर फिरवा त्याच्यावरून. राय सर, 1-2 मिनिट. या कागदावर कृष्णाची सही पाहिजे होती, त्याशिवाय मला पेमेंट करताच येणार नाही. इथनं पुढं माझ्या सहाय्यांनी पेमेंट होईल. अजून कुठं सहाय्य करायचं आहेत का? रायसाहेब, बोला. कृष्णा मॅडम येणार आहेत का? नाही येणार ती. काय काम आहे तिच्याकडं? ते नवीन मशीन सुरू करायचं होतं ना, त्याबद्दल त्यांच्याशी बोलायचं होतं. मी सांगतो तुम्हाला त्या मशीन बद्दल. तुम्ही वा पुढे, मी आलोच. नाही पण मॅडम असत्या तर जरा. सांगतो म्हणलं ना. राय सर, कृष्णा मॅडम कुठे येतो? कशाला पाहिजे ती? हळद दळायला घेतली होती. चांगल्या रीतीने कशी दळणार आहे ते त्या सांगणार होत्या. ती नाही येणार कारखान्यावर. लईच काय लागलं तर तुमच्या सुपरवायझरला विचारा, आणि काय अडलं तर मी आहे. ठीक आहे, जावा तुम्ही. राय सर, कृष्ण मॅडम आलात का? अरे नाही आली कृष्णा. इथलं पुढे ती या कारखान्यात येणार मी नाही, कळलं का? ऐकलं का सगळ्यांनी? इथलं पुढे तिचं नाव बी काढायचं नाही, तिचा विषय बी काढायचा नाही. काय बी अडत नाही तिच्याशिवाय या कारखान्यात. मी तिच्यासाठी कारखान्याचा दरवाजा कायमचं बंद केल्यात, कायमचं. लागा कामाला. हो बाबा, जावा ना काम करा.